नमस्कार मुलांनो, तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. यापूर्वी आपण भिंग आणि भिंगाद्वारे प्रतिमा निर्माण याबद्दल शिकलो आहोत. आता वेळ न घालवता चिन्ह पद्धत, भिंगसूत्र, प्रतिच्छेदन, वाढ आणि भिंगाची शक्ती याबद्दल माहिती मिळवूया. शिकण्याचे उद्दिष्टे. या सत्राच्या शेवटी तुम्हाला खालील संकल्पना समजतील. गोलाभ भिंगांसाठी चिन्ह पद्धत. भिंगसूत्र, भिंगाचे प्रतिच्छेदन, वाढ, भिंगाची शक्ती. मुख्य शब्द. गोलार्धीय भिंगांसाठी चिन्ह परंपरा. भिंगसूत्र, प्रतिबिंब वृद्धी, वस्तूच्या प्रतिमेचा वास्तविक प्रतिमेपेक्षा मोठ्या प्रमाणावर विस्तार करणे. भिंगाची शक्ती. सत्र सुरू करण्यापूर्वी चला या संकल्पना चित्राकडे पाहूया. भिंगांसाठी चिन्ह परंपरा. सर्व अंतर ऑप्टिकल केंद्र O पासून मोजावे. जे अंतर पडणाऱ्या प्रकाशाच्या दिशेने मोजले जातात ते सकारात्मक घ्यावे आणि जे प्रकाशाच्या विरुद्ध दिशेने मोजले जातात ते नकारात्मक घ्यावे. वस्तूची उंची HO आणि प्रतिमेची उंची HI ही अक्षाच्या वर मोजली असेल तर सकारात्मक आणि अक्षाच्या खाली मोजली असेल तर नकारात्मक घेतली जाते. परंपरेनुसार उत्तल भिंगाचा फोकस अंतर F सकारात्मक असतो आणि अवतल भिंगाचा फोकस अंतर F नकारात्मक असतो. UVF वस्तूची उंची, HO आणि प्रतिमेची उंची HI यांचे योग्य चिन्ह लावण्याची काळजी घ्या. गोलाकार भिंगांमध्ये वस्तू आणि ऑप्टिकल केंद्रातील अंतराला वस्तूचे अंतर U म्हणतात. प्रतिमा आणि ऑप्टिकल केंद्रातील अंतराला प्रतिमेचे अंतर V म्हणतात. फोकस बिंदू आणि ऑप्टिकल केंद्रातील अंतराला फोकस अंतर F म्हणतात. या तिन्ही प्रमाणांमधील संबंध भिंगसूत्र म्हणून ओळखला जातो आणि तो खालीलप्रमाणे व्यक्त केला जातो. 1V - 1U = 1F. फ्रॅक 1V - फ्रॅक 1U = फ्रॅक 1F. समीकरणे सोडवताना प्रत्येक संख्यात्मक मूल्यात योग्य चिन्ह लावण्याची काळजी घ्या. भिंगाने तयार केलेल्या प्रतिचित्रणाचा मॅग्निफिकेशन अर्थ प्रतिमेच्या उंची HI आणि वस्तूची उंची HO यांचे गुणोत्तर होय. प्रतिचित्रण M या अक्षराने दर्शविले जाते. प्रतिचित्रण M = प्रतिमेची उंची HI, वस्तूची उंची HO. टेक्स्ट प्रतिचित्रण M = फ्रॅक. टेक्स्ट प्रतिमेची उंची HI, टेक्स्ट वस्तूची उंची HO.
प्रतिचित्रण m हे वस्तूचे अंतर u आणि प्रतिमेचे अंतर v यांच्याशीही निगडित आहे. ते खालीलप्रमाणे व्यक्त करता येते. m is equal to HIHO is equal to VUM is equal to frac HIHO is equal to frac VU. एका अवतल भिंगाची फोकस लांबी 15 सेंटीमीटर आहे. प्रतिमा भिंगापासून 10 सेंटीमीटर अंतरावर तयार होण्यासाठी वस्तू किती अंतरावर ठेवावी लागेल? तसेच भिंगाने तयार केलेले प्रतिचित्रण मॅग्निफिकेशन शोधा. समाधान: अवतल भिंग नेहमी काल्पनिक व्हर्च्युअल उभ्या इरेक्ट प्रतिमा तयार करते आणि ती वस्तूच्या त्याच बाजूला असते. दिलेली माहिती: प्रतिमा मायनस अंतर v इज इक्वल टू -10 सेंटीमीटर, फोकस लांबी f इज इक्वल टू -15 सेंटीमीटर, वस्तू मायनस अंतर u इज इक्वल टू हाऊ मच. वस्तूचे अंतर शोधण्यासाठी सूत्र 1v - 1u इज इक्वल टू 1f फ्रॅक 1v मायनस फ्रॅक 1u इज इक्वल टू फ्रॅक 1f. ही समीकरणे सोडवून मिळते u इज इक्वल टू -30 सेंटीमीटर. प्रतिचित्रण शोधण्यासाठी सूत्र m इज इक्वल टू HIHO इज इक्वल टू VUM इज इक्वल टू फ्रॅक HIHO इज इक्वल टू फ्रॅक VUM इज इक्वल टू -10 - 30 इज इक्वल टू 0.33 मीटर इज इक्वल टू फ्रॅक -10 - 30 इज इक्वल टू 0.33. परिणाम +0.33. हा सकारात्मक चिन्ह प्रतिमा उभी इरेक्ट आणि काल्पनिक व्हर्च्युअल असल्याचे दर्शवते. प्रतिमा वस्तूच्या 1/3 भागाएवढी लहान आहे. तुम्ही आधी शिकलात की भिंगाच्या फोकस लांबीवर त्याचा प्रकाश किरणांना एकवटण्याची किंवा विचलित करण्याची क्षमता अवलंबून असते. प्रकाश किरणांचे एकवटणे किंवा विचलन करण्याची क्षमता भिंगाच्या सामर्थ्याने व्यक्त केली जाते. भिंगाची क्षमता याचा अर्थ भिंगाची क्षमता ही त्याच्या फोकस लांबीच्या उलट्या प्रमाणात असते. भिंगाची क्षमता P या अक्षराने दर्शविली जाते. P इज इक्वल टू 1FP इज इक्वल टू फ्रॅक 1F. भिंगाच्या क्षमतेची SI एकक भिंगाच्या क्षमतेचे SI एकक डायोप्टर आहे आणि D या अक्षराने दर्शवले जाते. जर F फोकस लांबी मीटरमध्ये m दिली असेल तर क्षमता डायोप्टरमध्ये D मोजली जाते. 1D इज इक्वल टू 1m मायनस 11D इज इक्वल टू 1m रेट -1. याचा अर्थ 1 डायोप्टर क्षमतेचे भिंग म्हणजे ज्या भिंगाची फोकस लांबी 1 मीटर आहे. भिंगाच्या क्षमतेचे नियम: उत्तल भिंगाच्या क्षमता सकारात्मक धन असते. अवतल भिंगाची क्षमता नकारात्मक ऋण असते. लक्षात ठेवण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी: नियमांनुसार उत्तल भिंगाची फोकस लांबी सकारात्मक धन असते तर अवतल भिंगाची फोकस लांबी नकारात्मक मायनस असते. भिंगसूत्र 1v - 1u इज इक्वल टू 1f फ्रॅक 1v मायनस फ्रॅक 1u इज इक्वल टू फ्रॅक 1f. प्रतिमा विस्तार गुणोत्तर मॅग्निफिकेशन m इज इक्वल टू HIHO इज इक्वल टू VUM इज इक्वल टू फ्रॅक H_I H_O इज इक्वल टू फ्रॅक VU. भिंगाची क्षमता पॉवर P इज इक्वल टू 1FP इज इक्वल टू फ्रॅक 1F. भिंगाच्या क्षमतेचे SI एकक डायोप्टर D आहे.